जाफराबाद शहरात नुकतीच नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली असून यामध्ये 14 नगरसेवक विरुद्ध 3 असे मतदान होऊन सौ कविता वाकडे नगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत। जाफराबाद नगरपंचायत मधील भ्रष्टाचार आणि नगरसेवकांना विश्वासात न घेता घेण्यात आलेल्या निर्णयामुळे काही नगरसेवकांनी अविश्वास ठराव मांडला। आज हा ठराव मंजूर झाला असून कविता दीपक वाकडे यांची नगराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे। या निवडीचे श्रेय देशाचे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे, मतदारसंघाचे आमदार संतोष पाटील दानवे, सर्व नगरसेवक आणि नागरिकांना देतो असे प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे पती आणि प्रतिनिधी दीपक पाटील वाकडे यांनी व्यक्त केले आहे। यावेळी जाफराबाद तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडीनंतर डीजे आणि ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। जाफराबाद नगराध्यक्षपदी कविता पाटील वाकडे यांची निवड झाली असून ही निवड पहिल्यांदा नसून दुसऱ्यांदा निवड झालेली आहे। या निवडीमध्ये नंबर 1 सिंहाचा वाटा या देशाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि या विभागाचे लाडके आमदार संतोष पाटील दानवे यांचा खूप मोलाचा वाटा असून यामध्ये 4 राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा गट आणि 6 काँग्रेस यांनी सर्वांनी मिळून 13 ते 14 मतांनी या ठिकाणी फार मोठी जीत हासिल करून दिली। खरं तर या जितीमध्ये या शहराचा आणि या नगरसेवकांचा फार मोठा मोलाचा वाटा आहे। या शहरावर अगोदरच्या नगराध्यक्ष यांनी चढवलेला अन्याय, वेळोवेळी केलेल्या चुका, केलेला भ्रष्टाचार आणि या भ्रष्टातून मिळवलेला पैसा, एवढा पैसा मिळवला, कोट्यावधी रुपयाची लूट या शहराची केलेली आहे। या शहराला 25 ते 30 दिवस पाणी येत नाही। या शहराचा घनकचरा स्वच्छता विभाग काम करत नाही आणि नुसता लाखोनी कोटी रुपयाची लूट केली जाते। शहराला पद दिवे नाही, वॉटर गटर आणि मीटर कधी नसेल तर त्या या नगराध्यक्षांनी अगोदरच्या राजीनामा दिला पाहिला होता। पण एवढी बेशरम आणि निर्लज्ज असणारे हे लोक या खुर्चीला चिटकून बसले होते। पण खरं तर या बहादर जनतेने आणि या बहादर नगरसेवकांनी यांना फार म्हणजे बेआबरू करून या ठिकाणून काढून टाकलं। या असे मतदान झाले। 17 नगरसेवकापैकी 14 एका बाजूनं आणि 3 एका बाजूनं। एवढी मोठी हार करून सुद्धा नाक उचलून चालण्याची ही अवल्यात ही परत आणखीन कुठंतरी भ्रष्टाचारामध्ये तोंड खुपसून आपली पोटाची खळगी आणि तिजोऱ्या कशा भरतील। आत्ताच परवा दिवशी याच नवरा बायकोने एवढा मोठा अपहार केला। धनगर मुलांचे वस्ती शाळाचे पैसे लाटले, कोटी रुपये लाटून शाळा, गडगंज संपत्ती आणि बंगले, गाड्या घोड्या कमवल्या। हे गरिबाच्या लेकरांची लूट आणि रक्त पिणारी अवल्याद आहे। यांना आम्ही कधीच या राजकारणातून सोडणार नाही। एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रतिनिधी राहुल गवई, NTV न्यूज मराठी, जाफराबाद, जालना।